मुखाच्या अर्थात तोंडाच्या कर्करोगासाठी मद्याचं किंवा तंबाखूचं व्यसन त्याचं अतिरिक्त सेवन हानिकारक असतं असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। पण नवं संशोधन असं सांगतं की जर तुम्ही अल्कोहोल अगदी थोड्या प्रमाणात सेवन केलं तरीही कर्करोगाचा धोका तेवढाच राहतो। किंबहुना अगदी थोड्या प्रमाणात अल्कोहोल सेवनही कर्करोगाचा धोका 50% वाढवतं। मुंबईतल्या टाटा मेमोरियल केंद्राच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीनं केलेल्या ताज्या संशोधनातून ही तथ्य समोर आली आहेत। टाटा मेमोरियलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आज नवी मुंबईत खारघर इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। देशी मद्यसेवनात हा धोका अधिक असला तरी परदेशी मद्य देखील कमी धोकादायक नाहीत। मर्यादित प्रमाणात मद्य किंवा तंबाखू सेवन चालू शकतं असा जो सर्वसाधारण समज असतो तो या संशोधनामुळे खोटा ठरला असून कितीही कमी प्रमाणात केलेलं सेवन धोकादायकच आहे असं डॉक्टर पराग चतुर्वेदी आणि डॉक्टर राजेश दीक्षित या तज्ज्ञांनी सांगितलं। मुखाचा कर्करोग भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग असून या आजारानं दरवर्षी सुमारे 80,000 मृत्यू होतात। या प्रमाणात सातत्यानं वाढ होतीये, त्यामुळे या आजाराविषयी जनजागृती अत्यंत आवश्यक आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा